सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। नाशिक महानगरपालिका साजरा करत आहेत स्वच्छतेचा हरित कुंभ। मित्रांनो, आज प्लास्टिकचा वापर हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग झाला आहे, पण यामुळे पर्यावरणाला तर हानी होतेच, शिवाय आपल्या आरोग्यालाही याचा धोका होतो। प्राणी मात्रांचे, जलसाठ्यांचे, पर्यावरण व आरोग्याचे नुकसान होण्यापासून थांबवण्यासाठी प्लास्टिक पिशव्यांना नाही म्हणा, कापडी किंवा कागदी पिशव्यांचा वापर करा। आपल्या छोट्या बदलांमुळे मोठा फरक पडेल, शहरे स्वच्छ व सुंदर होतील। चला, प्लास्टिक मुक्त जीवनशैली स्वीकारूया आणि अस्वच्छतेवर मात करूया। नाशिक महानगरपालिका नाशिक तर्फे जनहितार्थ प्रसारित। क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त उपनगर गांधीनगर संयुक्त उत्सव समितीच्या वतीने पूर्णाकृती पुतळ्यास मान्यवरांच्या हस्ते आज दिनांक 11 एप्रिल रोजी सकाळी 10:30 वाजता हार अर्पण करून वंदन करण्यात आले। उपनगर भागातील सुभेदार आंबेडकर हॉलमध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला। तसेच विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त 13 तारखेला सायंकाळी बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मापासून ते महानिर्वाण दिनापर्यंतचे बाबासाहेब वापरत असलेले कपडे, हॅट, चष्मा, टायर, कोट, घड्याळ, बूट असा संपूर्ण इतिहास सांगणारा पोशाख व दुर्मिळ फोटोंचे संग्रहालय तयार करण्यात येणार आहे। बहुसंख्य नागरिकांनी, तरुणांनी या कार्यक्रमाला हजेरी लावण्याचे आवाहन अध्यक्ष मनीष वडनेरे यांनी केले। तसेच या उपक्रमाला माजी नगरसेवक प्रशांत दिवे आणि राहुल दिवे यांनी शुभेच्छा दिल्या। यावेळी स्नेहबंध बहुउद्देशीय संस्था सहभागी झाली आहे। आज क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती दिनी मी त्रिवार त्यांना वंदन करतो। आज आमच्या उपनगर गांधीनगर संयुक्त जयंती उत्सव समितीच्या माध्यमातून सन्माननीय अध्यक्ष मनीषजी वडनेरे यांच्या उपस्थितीमध्ये, यांच्या मार्गदर्शनाखाली आज आमच्या या उपनगर परिसरामध्ये क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी होत आहे। आताच त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला हार घालून जयंतीला सुरुवात झाली आहे आणि आजची जयंती महात्मा ज्योतिबा फुलेंची जयंती आणि विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती हा संपूर्ण असा 4-5 दिवसाचा आजचा हा कार्यक्रम असणार आहे। तुम्ही बघत आहात की संपूर्ण नाशिकला नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यात पण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये असा उपक्रम झाला नाही। असा उपक्रम आम्ही या ठिकाणी महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनी करतोय। या ठिकाणी सुभेदार रामजी आंबेडकर ह्या सभागृहामध्ये बाबासाहेबांचं एक संग्रहालय आपण या जयंतीनिमित्त स्थापन करतोय। म्हणजे बाबासाहेबांच्या जन्मापासून तर शेवटपर्यंत महापरिनिर्वाणपर्यंत बाबासाहेबांचे दुर्मिळ फोटो त्या संग्रहालयात असणार आहे। जवळपास 100हून अधिक फोटो असणार आहे आणि त्याहून वेगळा हृदयस्पर्शाचा कार्यक्रम असणार आहे। त्यामध्ये बाबासाहेबांनी घातलेले कपडे, बाबासाहेबांचा कोट असेल, बाबासाहेबांची पॅन्ट असेल, बाबासाहेबांची हॅट असेल आणि बाबासाहेबांचे शूज असेल, याचं दर्शन सुद्धा लोकांना होणार आहे। त्यामुळे लोकांमध्ये सुद्धा ह्या कार्यक्रमाची खूप उत्सुकता आहे। कार्यक्रमाचं काम म्हणजे त्या संग्रहालयाचं काम आपण बघू शकता पाठीमागे। 13 तारखेला आपण संध्याकाळी 5 वाजता त्याचं उद्घाटन करणार आहे। मी नागरिकांना आवाहन करेल की हे संग्रहालय आणि बाबासाहेबांनी वापरलेले कपडे याचं दर्शन घेण्यासाठी आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहावं, अशी मी आमच्या गांधीनगर उपनगर संयुक्त जयंती उत्सव समितीच्या माध्यमातून आपल्याला आवाहन करतो। आणि पुन्हा एकदा मनीषजी वडनेरे अध्यक्ष आणि सर्व टीमचं, म्हणजे सर्व कार्याध्यक्ष असेल, सर्व समितीचं मी मनापासून पुन्हा एकदा अभिनंदन करतो आणि आजच्या ह्या कार्यक्रमाला सुद्धा मी मनापासून शुभेच्छा देतो। धन्यवाद। जय ज्योती, जय क्रांती, जय भीम आणि सविनय नमस्कार। आज अतिशय आनंद होत आहे की उपनगर परिसरातील संयुक्त म्हणजे बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव येथे आनंदाने साजरा होत आहे। त्याचे अध्यक्ष माननीय मनीष वडनेरे साहेब आणि त्यांचे सर्व मित्रमंडळ, तसेच ह्या उपक्रमातील स्नेहबंध बहुउद्देशीय संस्था सुद्धा तिथे सामील झालेल्या आहेत। तसेच मॉर्निंग ग्रुप सुद्धा सामील झालेला आहेत। विविध वरद ग्रुप सुद्धा इथे सामील झालेले आहेत। निलेश शहाणे त्याचे अध्यक्ष आहेत। असे वेगवेगळे ग्रुप मिळून संयुक्तरित्या ही जयंती आपण मोठ्या सन्मानाने आणि अभिमानाने साजरी होत आहे।
त्याचाच एक भाग म्हणून आज इथे महात्मा फुले जयंतीच्या निमित्ताने पुतळ्याला माननीय आपले माजी नगरसेवक प्रशांत भाऊ दिवे यांच्या हस्ते त्याला पुष्पमाला अर्पण केली आणि त्यानंतर 13 तारखेला येथे बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनचरित्रावरील पूर्ण चरित्रपट येथे मांडण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे बाबासाहेबांनी वापरलेल्या त्यांच्या मौल्यवान वस्तू सुद्धा आपल्याला प्रदर्शनामध्ये बघायला मिळतील. तरी या सर्वांच्या निमित्ताने आणि मनीष भाऊ वडनेरे यांच्या आग्रहास्तव आपण ह्या कार्यक्रमाला, ह्या उपक्रमाला उपस्थिती लावून ह्या कार्यक्रमाला जास्तीत जास्त कशी शोभा आणता येईल याची तुम्ही सहकार्य करावे एवढे म्हणून मी माझे 2 शब्द संपवतो. आणि आव्हान आहे की सगळ्यांनी आवर्जून हा प्रेक्षणीय सोहळा बघायला इथे या, आमच्या आनंदात सहभागी व्हा आणि आपल्या मित्रपरिवार इतर परिवारांना सुद्धा नाशिकमधील सर्व परिसरातील लोकांना हा मेसेज पाठवा. प्रत्येकाला दर्शन घडेल अशी अपेक्षा करतोय. धन्यवाद. जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी संदीप नवसे, नाशिक. नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन. गुइलेन बॅरे सिंड्रोम अर्थात GBS ला घाबरू नका, पण दक्षता घ्या. पाणी उकळून प्या. स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा. शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका. लक्षात ठेवा, अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा, चालताना त्रास किंवा अशक्तपणा, बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा. सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित.